तुझी लहान बहीण तुझ्यासारखीच दिसते. म्हणून तर तिला खरं वाटतं की ती माझी बहीण आहे असं. तिला खरं वाटत नाही ती अडॉप्टेड आहे असं. हॉस्पिटल मध्ये रडत पडली होती बिचारी. मी अडॉप्टेड नाहीये. नाही मी अडॉप्टेड. पण कच्चा निंबू आहे ती. मी कच्चा निंबू नाहीये. नाही मी कच्चा निंबू. आई मला घड्याळ घेऊन दे ना. दीदीची पडली एक, तीच वापर. अरे रे सोनी, जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी. तू घे ना, मला का सांगते? आई बघ मला काम सांगते. मोठ्या बहिणीचं काम ऐकायचं. मलाच काम सांगतात. सोनी, जा माझ्या मैत्रिणींसाठी सरबत घेऊन ये जा. मग तुझी मैत्रीण आली तर तू सरबत दे ना, मला का सांगते? असं का? काल मंगल मावशींच्या झाडावरून पेरू चोरून आणले सांगू का आईला? आणि परवा शोभा मावशींच्या गच्चीवरून कुरड्या चोरून चोरून खात होती ते सांगू का आईला? आणि ते घरातले 2 काचेचे ग्लास फोडले होते ते दाखवू का आईला? जा सरबत. आई तू या दिदटलीला कसा ओढणीचा ड्रेस घेते आणि मला असा फ्रॉक का घेतेस तू? मोठी आहे ना ती, तिचा हेवा नाही करायचं तू. आई मला सायकल घेऊन दे ना आई. दीदीची नवी सायकल आली की तिची जुनी वापर तू. हा म्हणजे तुम्ही सगळं तिलाच नवीन घेतात का आणि तिचं जुनं मला देतात का तुम्ही? मोठी बहीण आहे ना तुझी. मग ती मोठी तर काय मग? मम्मी पण मोठी होणार, मग ती पण मोठी होणार, मग ती तर नेहमीच मोठी राहणार. मम्मी का तिचं ऐकू का मग? असंच करता तुम्ही. दीदी मी पण येणार तुझ्या सोबत. आधी मला 10 वेळा बोलून दाखव. राम लांब गेला मग मी तुला घेऊन जाईल. राम लांब गेला बोल. लांब